मित्रांनो, आज ना आपण कचरा, मुख्यत्वे घनकचरा या विषयावरती बोलणार आहोत. भारत दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणावरती घनकचरा निर्माण करतो आणि यामुळे काय झालंय, आता सध्या कचरा साठवायला जागा कमी पडायला लागली आहे. ठीक आहे, तर आज ना आपण घनकचरा, सॉलिड वेस्ट या विषयावरती बोलूयात, त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती घेऊयात. ठीक आहे. घनकचऱ्याचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. एक औद्योगिक घनकचरा आणि दुसरं म्हणजे नागरी किंवा शहरी घनकचरा. औद्योगिक घनकचरा शक्यतो कारखाने, खाणी आणि शेतीसारख्या उद्योगांमधून तयार होतो. तर शहरी घनकचरा हा घरोघरी आणि कार्यालयांसारख्या कामाच्या ठिकाणी तयार होतो. हाच तो कचरा आहे जो आपण आपल्या कचरापेटीत टाकतो, जसे की कागद, प्लास्टिकच्या पिशव्या, अन्न, बाटल्या, बागेतील टाकाऊ पदार्थ इत्यादी. आता असं समजा की तुम्ही तुमच्या मित्रासोबत पिकनिकला गेला आहात. तुम्ही एक पर्यावरणप्रेमी विद्यार्थी असल्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा वापरता येतील अशा प्लेट्स व चमचे आणले आहेत. आता शेजारीच तुम्हाला एक चिप्सचं पाकिट दिसते. ठीक आहे, मग आता तुम्ही काय कराल? आता तुम्ही पर्यावरणप्रेमी असल्यामुळे तुम्ही तो एक कचरा समजून त्या प्लास्टिकच्या पॅकेटला कचरा पेटीमध्ये टाकाल, बरोबर? पण आता मला सांगा, ते प्लास्टिकचे पाकिट कचरा पेटीतून कुठे जाईल? तर ते जाईल कचरा डेपोमध्ये, लँडफिलमध्ये, बरोबर? कचरा डेपो म्हणजे खूप मोठी मोकळी जागा किंवा असा एक खड्डा असतो जिथे हा घनकचरा साठवला जातो. तर अशा उघड्या कचरा डेपोंचे फायदे काय बरं? तर पहिला फायदा, हे खूप मोठे असल्यामुळे पूर्ण शहराचा कचरा आपण इथे साठवू शकतो. दुसरं म्हणजे याला खर्च खूप कमी आहे, हे खूप स्वस्त आहेत. आणि असे कचरा डेपो आपल्या घरापासून आणि कार्यालयापासून खूप दूर ठिकाणी असतात, बरोबर? पण अशा उघड्या कचरा डेपोंकडे आपण जर व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला त्याच्या काही समस्या, त्याचे काही तोटे सुद्धा दिसून येतील, बरोबर? सगळ्यात पहिलं म्हणजे अशा कचरा डेपोंमुळे येणारी दुर्गंधी. ती आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना खूप त्रासदायक ठरू शकते. अशा उघड्या कचरा डेपोमध्ये कचरा हा ढीगची ढीग भरून असतो. मोकाट जनावरांमुळे किंवा वातावरणामुळे हा कचरा आसपासच्या परिसरात सुद्धा पसरू शकतो. कचरा डेपोतील कचऱ्यातून धोकादायक वायू बाहेर पडतात. अशा कचरा डेपोला कधीकधी आग सुद्धा लागू शकते. याचबरोबर पावसाळ्यात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा कचरा डेपो हे उघडे असल्यामुळे किंवा काही कारणास्तव जर पाणी कचऱ्यात झिरपले तर कचऱ्यातील विषारी पदार्थ, जसे की इलेक्ट्रॉनिक्समधील जड धातू किंवा फेकून दिलेली औषधे ही पाण्यात मिसळतात आणि या कचऱ्यातून असं दूषित पाणी बाहेर पडतं. आणि या दूषित पाण्यालाच म्हणतात लिचेट. लिचेट म्हणजे दुर्गंधीयुक्त पाणी जे घनकचऱ्यातून झिरपते आणि विषारी घटक बाहेर टाकते. असे पाणी खूपच धोकादायक असते, कारण ते मातीमध्ये झिरपते आणि जमिनीतील पाणी म्हणजेच ग्राउंड वॉटर काय करते तर दूषित करते. आपल्याला तर माहितीच आहे की जमिनीतील पाणी अनेक जण पिण्यासाठी वापरतात, पण या लिचेटमुळे ते विषारी बनू शकते. कचरा डेपोची अजून एक समस्या म्हणजे यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती जागा लागते. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि त्या भागातील सजीव सृष्टीचा अधिवास नष्ट होऊ शकतो. तर अशा उघड्या कचरा डेपोला पर्याय म्हणून अजून एक कचरा डेपोचा प्रकार, तो म्हणजे सॅनिटरी लँडफिल, सॅनिटरी कचरा डेपो. तर यात नॉर्मल कचरा डेपोपेक्षा वेगळी गोष्ट काय असते तर ती म्हणजे अस्तर, थर. सॅनिटरी लँडफिलमध्ये दररोजचा कचरा हा माती किंवा प्लास्टिकच्या थराने झाकला जातो. तो घट्ट दाबून बंदिस्त केला जातो. यामुळे काय होते तर पाणी अशा लँडफिलमध्ये शिरत नाही. पण जर व्यवस्थित देखभाल ठेवली नाही तर पाणी हळूहळू कचऱ्याच्या थरांमध्ये शिरू शकते आणि लिचेट तयार होऊ शकते. बंदिस्त पाण्याला बाहेरही जाता येत नाही, ते लिचेट तिथेच साचत राहते. पण काही सॅनिटरी लँडफिलमध्ये डबल अस्तर किंवा डबल थर आणि पाईप लावलेले असतात, जेणेकरून ते या लिचेटवरती प्रक्रिया करू शकतात. जर आपण सॅनिटरी लँडफिलच्या आत गेलो तर आपल्याला श्वास घेणे मुश्किल होते. याचं कारण दुर्गंधी नाही बरं का. ही जागा एवढी बंदिस्त असते की ऑक्सिजन आत बाहेर येऊ शकत नाही. तेथील वातावरण पूर्णपणे विनॉक्सी असते, एनॅरोबिक असते आणि विनॉक्सी विघटन असल्यामुळे, ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे तेथे आपल्याला श्वास घेणे मुश्किल होऊन बसते. तर ऑक्सी विघटन
ॲरोबिक डिकम्पोजिशन म्हणजे जेथे ऑक्सिजनच्या मदतीने कुजण्याची प्रक्रिया घडते ते विनॉक्सी विघटन येथे होऊ शकत नाही. विनॉक्सी विघटन म्हणजेच ॲनॲरोबिक डिकम्पोजिशन जिथं असतं तिथे ऑक्सिजन शिवाय वाढणारे सूक्ष्मजीव हे कुजण्याची प्रक्रिया घडवून आणतात. या सर्व प्रकारात मिथेन वायू तयार होतो, जो एक हरितगृह वायू आहे आणि जो ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत आहे. सॅनिटरी लँडफिलमधील कचरा पूर्णपणे कुजण्यासाठी काही दशके किंवा शेकडो वर्षे लागू शकतात. त्यामुळे हे काही ग्लोबल वॉर्मिंगसाठी चांगलं नाहीये. मग सॅनिटरी लँडफिलचे उघड्या कचरा डेपोच्या तुलनेमध्ये जर आपण पाहिलं तर काय फायदे आहेत आणि नेमके काय तोटे आहेत बरं? उघड्या कचरा डेपोच्या तुलनेत सॅनिटरी लँडफिल कमी दुर्गंधीयुक्त असतात आणि ते सहजपणे पेट सुद्धा घेत नाहीत. त्याचप्रमाणे सॅनिटरी लँडफिलमधील कचरा झाकलेला आणि घट्ट दाबलेला असल्यामुळे प्राणी किंवा वातावरणातील बदल कचऱ्याला इतरत्र पसरवू शकत नाहीत. सॅनिटरी लँडफिल हे जास्त जागा व्यापत नाहीत, ते अगदी लहान जागेमध्ये असतात. सॅनिटरी लँडफिलमधील लिचेटमधून जो गॅस बाहेर पडतो, मिथेन वायू जो बाहेर पडतो, त्याच्यापासून आपण वीज निर्मिती करू शकतो. सॅनिटरी लँडफिल पूर्णपणे सीलबंद नसल्यामुळे लिचेट तयार होऊ शकते आणि ते बाहेर जाऊ शकते. कचऱ्याचे थर तयार करणे, त्यांना घट्ट दाबणे असं करतेवेळी खूप धूळ उडू शकते, मोठा आवाज निर्माण होतो. विनॉक्सी विघटनामुळे मिथेन वायू तयार होतो, तो एक हरितगृह वायू आहे. परंतु जर आपण मिथेन वायूपासून वीज निर्मिती केली तर ही एक फायदेशीर बाब ठरू शकते, पण तसं जर केलं नाही तर हा एक खूप मोठा तोटा आहे. असे सॅनिटरी लँडफिल बनवणे खूप महाग असते, खर्चिक असते, परंतु विकसित देशांसाठी ही एक सामान्य गोष्ट आहे. असेही उघड्या डम्पिंगप्रमाणेच यालाही मोठ्या प्रमाणावर जागा लागणारच आहे, तर असे देश सॅनिटरी लँडफिललाच प्राधान्य देतात. कचरा डेपोमध्ये टाकाव्या लागणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्याचा अजून एक मार्ग म्हणजे इन्सिनरेटर, कचरा जाळून टाकण्याची भट्टी, कचरा जाळून टाकण्याचा कारखाना. जिथे जागेची कमतरता आहे अशा भागांसाठी कचरा भट्टीमध्ये जाळणे हा एक चांगला पर्याय आहे. याच्यामुळे काय होतं तर कचऱ्याचं प्रमाण कमी होतं. याचा अजून एक फायदा म्हणजे कचरा जाळताना जी ऊर्जा निर्माण होणार आहे त्यापासून आपण वीज निर्मिती करू शकतो. मात्र कचरा जाळल्यामुळे कार्बन डायऑक्साईड, राख, घातक वायू आणि इतर वायू प्रदूषके बाहेर टाकली जातात. हे इन्सिनरेटर, कचरा जाळण्याच्या भट्ट्या जर अशा प्रकारे बांधल्या की त्या विषारी वायूंचे कमी उत्सर्जन करतील. काही फिल्टर्स वापरून आपण पारा आणि कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन जर कमी करू शकलो किंवा आपण जर कचरा जाळण्यापूर्वी त्यातील घातक पदार्थ जर वेगळे केले तरी सुद्धा हे आपल्यासाठी फायदेशीरच होणार आहे. पण असे फिल्टर्स वापरल्यामुळे ही पद्धत अजूनच खर्चिक होते. आता एवढं सगळं होऊन सुद्धा कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न अनुत्तरितच आहे, कारण असे लँडफिल्स हे भरत जातात. आता जर माझ्या शहरातील लँडफिल पूर्णपणे भरलं तर मी माझ्या शहरातील कचरा दुसऱ्या शहरात किंवा शेजारील शहरात टाकायला जाणार आणि मग असा कचरा वाहतूक करत असताना खूप सारे जीवाश्म इंधन जळते. अरे मग आपण आधीच भरलेल्या लँडफिलचा उपयोग कसा करू शकतो? काही लँडफिल्स हे उपयोगी धातू आणि पुन्हा पुन्हा वापर करता येईल असं साहित्य मिळवण्यासाठी खणले जातात. भारतात इंदोरमध्ये जुना लँडफिल हा सार्वजनिक उद्यानात बदलण्यात आलाय. या भागातील हे सर्वाधिक लोकप्रिय उद्यान आहे. त्याचं नाव आहे ज्योतिबा फुले उद्यान, नाना नानी गार्डन. कधी या भागात जाण्याचा प्रसंग आलाच तर या उद्यानाला नक्की भेट द्या. इथेच थांबूयात. धन्यवाद.